धन्यवाद. प्रेझेंटेशन मध्ये तुर्तास एवढं. आपण पुढच्या मॅच कडे वळतो. आजच्या रात्रीतील ही शेवटची मॅच. बॅटिंग टीमचे अतिरिक्त खेळाडू नाही आहेत का? आलेत. इथे देखील चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. दोन्ही एंड वरती आपण पाहतोय. एका बाजूने असतील लक्ष्मण पाटील तर दुसऱ्या बाजूने प्रकाश पाटील. संघामध्ये फार पाटील आहेत. सुरुवात इथे प्रकाश पाटील यांनी चौकाराने केली आहे आपल्या अकाउंटची. पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळला आहे मिड ऑफ मध्ये. धाव इथे प्राप्त केली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 6. वाह, अप्रतिम अशी गोलंदाजी. सहा धावा झाल्यात. पहिले षटक सुरू आहे. पुन्हा एकदा अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. पंचांवरती इथे प्रेशर तुम्ही देऊन काही उपयोग नाही. पंचांच्या डोक्यावरती अक्षरशः बर्फाची एखादी लादी आहे. थंड डोक्याने ते निर्णय देत आहेत. 6 धावा झाल्यात. एकही बॅटर बाद नाहीये. सुरुवात चांगली. बघूया शेवट कशा पद्धतीने केला जाईल. शेवटचा बॉल इथे मात्र थोडंसं बदलला लिहितं. बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय. शॉर्ट थर्ड वरती इथे चेंडू अडवला जातोय. सिंगल इथे मिळते आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 7. पहिल्या षटकामध्ये 7 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा इथे पूर्ण झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती जगदीश पाटील. काय हे पाटील वर्सेस पाटील युद्ध आहे. सगळी लोक काय वाड्यावरून आलीत. लक्ष्मण पाटील, प्रकाश पाटील आणि बॉलिंग साठी जगदीश पाटील. एखाद्या सोसायटीचं नावच ठेवायला पाहिजे, पाटील निवास. एवढ्या वेगात आले. पंचांकडे बघत पंचांनी लगेच नकार कळवला. हा चेंडू मात्र निर्धाव. 7 धावा झाल्यात विदाउट लॉस. 7. दोघांचाही जर्सी देखील जवळपास सारखाच आहे. पण असं काही वाटत नाही की हे पाटील त्या पाटीलांबरोबर काही खेळले नसतील. 7 धावा झाल्यात. 7 चेंडूंमध्ये 7. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर घेतलेला गोलंदाजीचा निर्णय सध्या तरी इथे योग्य आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 8. का या मॅच मध्ये जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. एवढ्या दिवसांची मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ मिळणारी ही मॅच असं म्हणता येईल. जर जिंकलात तर कुठेतरी बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश. इथे देखील बॅटवरतून बॉल ब्रश होतोय. सिंगल इथे मिळते आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9 धावा. दुसरं षटक सुरू आहे. एक चौकार आतापर्यंत या 9 चेंडूंमध्ये एक चौकार आलाय आणि त्या सर्व काही सिंगलच आहेत. 9 बॉलमध्ये 9 धावा केल्यात. पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला पॉवर जनरेट करावा लागतो. पॉवर जनरेट करणारा खेळ करावा लागतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल वेगवान. यस, 1 धाव इथे वेगवान आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 10. 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा झाल्यात.
10 धावा आहेत. पुन्हा एकदा इथे गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल मिळते. 11 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि या 11 चेंडू मध्ये फक्त 11च धावा आल्या. शेवटचा बॉल या षटकातील, शेवटचा लास्ट बॉल या षटकातील, पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकला आपण पाहतोय लक्ष्मण पाटील आहेत. इथे मात्र मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. 12 मध्ये 12. 12-12. 12 चेंडूंमध्ये 12 धावा झाल्यात. आता क्षेत्ररक्षण दूरवरती आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती जय मनियार. चला फिल्डिंग लावताना चला खेळा, पटपट खेळा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथे करण्यात येतोय. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिल्याच बॉल वरती केलेला पुल आणि इथे होतोय सक्सेसफुल. नाद करायचा नाही. तो सुनाई होगा. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 16. पहिल्याच बॉल वरती केलेला प्रहार जय यांच्यावरती. इथे दांडी गुल. जितक्या वेगात चौकार मारला ना तितक्याच वेगात दांडी 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 गुल. नवीन बॅटर मैदानामध्ये रोहन काळे. आल्या आल्याच आपलं एका धावेने आपल्या धावसंख्येची सुरुवात इथे करतायत. सांघिक धावसंख्येमध्ये देखील वाढ करतायत. धावसंख्या होते ती 17. 1 बाद 17. तिसरं षटक सुरू आहे. 17 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल. धावसंख्या मात्र 17 वरती स्थिरावली आहे. 1 बॅटर बाद. हा चेंडू मात्र डाव्या इष्टीच्या बाहेर. पंचाने वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 18. 18 रन्स ऑन अ बोर्ड.
वरती डगआउट दिसतंय, वाजवा भोंगे वाजवा, तुम्ही स्क्रीन वरती आहात. सॅटरडे संडे मुलांना सुट्टी म्हटल्यानंतर आता जत्राच भरणार 2 दिवस. हा, घरी आरडाओरडा करण्यापेक्षा इथे या आणि इथे आरडाओरडा करा. पुढचा बॉल इथे देखील मिस टाइम, चेंडू हवेत. एकमेकांना कॉल द्या. दोघांना जेल होता, दोघांनाही जेल होता. पण झालं काय, एकमेकांकडे लक्षच दिलं नाही, वरती बघत पळाले. अरे खाली काय घडतंय ते कोण बघणार. मग ठेस लागली. दोघांनाही जेल होता. दोघांचीही चूक आहे की एकमेकांना कॉल दिला नाही. बोलायचं मी घेतो मी घेतो म्हणजे दुसरा शांत बसतो. दोघांनी सांगितलं नाही, कोणीच घेतला नाही. 23 धावा, 2 बॅटर बाद 23. अल्टी पलटी आणि बॉलने मारली बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्टी 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 4 धावेंसाठी. क्या बात आहे. सरळ हाताने धावा येत नव्हत्या, उलट्या हाताचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान चौकार. 27 धावा. हळूहळू प्रत्येक खेळाडूचे सपोर्ट स्टाफ एकेका कोपऱ्यातून आवाज देत आहेत. बॅटिंग टीम न्यूट्रल आहेत. हा हे बरं आहे, कोणाचंही लग्न होऊ द्यात, कोणी काही करू द्यात, वराड फक्त जेवायला येतं. नाही हे खरंय, हा एन्जॉय खराय. पुन्हा एकदा जे चांगलं आहे त्याच्यासाठी. चला जुना चेंडू द्या लगेच. धावसंख्येमध्ये वाढ. असे सपोर्ट स्टाफ असणं फार गरजेचं आहे. कारण काय होतं, कॅमेरामन इकडे पण एकदा फोकस करा, माझ्या डाव्या बाजूला. ही जी टीम इथे बसली आहे ना, ही चांगल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणार. इकडे इकडे डाव्या बाजूला, माझ्या डाव्या बाजूला. ते बघा ते हात दाखवत आहेत स्क्रीनवरती, आम्ही त्यांना बघणार आहोत, त्यांच्या घरातले पण बघतील. चांगला सपोर्ट देत आहेत. हा हे बघा आता कॅमेरामध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका इथे खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तत्परतेने चेंडू अडवतायत, फेकी करतायत. त्या दरम्यान सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 32. चौथं षटक सुरू आहे. 32 धावा झाल्यात. 2 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट. वाईड स्ट्रॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. चौथं षटक संपलंय. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 33. चला प्रसाद इन होतील. 2 ओव्हरची त्यांना पेनल्टी दिली होती. मयूर बाहेर या. मयूर होते का? मयूरना बाहेर घ्या. मयूर बिचारी इथे निवांत होते, तुमच्या भांडणात त्यांना पळायला लागलं. ते नाव सांगायला आलते आणि त्यांच्यावरती जाऊन, नशीब त्यांच्याकडे एखादा कॅच गेला नाही, नाहीतर राज्य तुमच्यावरतीच होतं. षटक क्रमांक मैदानामध्ये 5 ला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती जगदीश पाटील गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय जे डीप मध्ये ऑन साइडला इथे सजवलं जातंय. क्षेत्ररक्षणाची इथे जमवाजमव. जगदीश पाटील गोलंदाजी ट्रॅक वर. पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या दिशेने खेचून मारलाय, सीमारेषा पार. क ड क चौकार 4 धावेंसाठी. पहिल्याच बॉल वरती जगदीश पाटील यांचं स्वागत केलंय 4 धावेंसाठी. रोहन यांच्या बॅट मधून आलेला चौकार. धावसंख्या 37. 2 बॅटर बाद 37. इथे विकेट, इथे विकेट. अप्रतिम अशी गोलंदाजी.
या ठिकाणी मात्र रोहन इथे बाद होतात. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अमित नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. 37 धावा झाल्या. 3 बॅटर बाद आहेत. अजूनही या 2 चेंडूंवरती 4 धावा आपण येताना पाहिल्या आहेत. एक विकेट देखील प्राप्त केली आहे. जगदीश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. 37 झाल्यात. 5वं षटक सुरू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जात हलक्या हाताने चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 38. 3 बाद 38. 3 बाद 38 धावा. 5वं षटक सुरू. 38. पुढचा बॉल क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. अडोतीस धावा झाल्या. 3 बॅटर बाद आहेत. इथे देखील खोलवट टप्प्याचा बॉल. आवाज आला ना, सगळ्यांनाच आला, पण तो योग्य बॅटचा आला का नाही. कशी माघार घेतली. बेल सुडाली नाही. नशीब तुमचा खराब आहे. मग आवाज आला, सगळ्यांना आवाज आला, इथे पण आला, सगळ्यांना आला, पण ते काय झालं ते कोणालाच कळलं नाही. याचा अर्थ नशीब खराब आहे. धावसंख्या 38. 3 बाद 38. 4 चेंडूंमध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च. पुढचा बॉल इथे देखील पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट वरतून चेंडू ब्रश. 1 धाव इथे पूर्ण आहे. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 40 झाल्यात. 3 बॅटर बाद 40. 40 धावा. 3 बॅटर बाद. चाळीस धावा. 3 बॅटर बाद. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगात येऊन चेंडू अडवतील. सिंगल इथे प्राप्त होते. षटकाची समाप्ती. 5 षटकानंतर 41. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. शेवटचे 6. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. प्रसाद इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. प्रसादच आहेत. प्रसाद इथे गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल इथे पंचांचा इशारा. लेग बाय स्वरूपाचा चौकार. बॅटरच्या बॅटने नव्हे तर पायाने इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलाय. काय बॅटने आलाय. यस, पंचांनी निर्णय थोडासा मागे घेतला. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान आलेला चौकार. धावसंख्या 45. 45. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. 45 झाल्यात. पुन्हा एकदा इथे मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. दुहेरी. 2 धावा. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 47. शुभम यांच्या बॅटमधून 9 चेंडूंमध्ये आतापर्यंत 20 धावा आल्यात. 47 मधल्या 20 धावा शुभम यांच्या बॅटमधून आल्यात.
चांगली बॅटिंग. अजूनही पहिल्या डावातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथे मात्र काय फटका इथे सजवलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय. कडक षटकार. 6 धावा. सिक्सर. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 50 पार. 53 धावा. 53 फॉर लॉस ऑफ 3. अप्रतिम अशी टोलेबाजी. टोले जंग प्रहार. 53 धावा. इथे मात्र सुरेखरित्या कमबॅक. वेगात बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला. षटकार आला परंतु त्यानंतर मात्र निर्धाव. पहिल्या डावातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघा चेंडू आलाय मॅचचा. तो षटकार मारला होता तो चेंडू आलाय. षटकार मारलेला बॉल आलाय म्हटल्यानंतर तोच बॅटर घेणार. दुसरा घेऊच शकत नाही. तो बॉल स्वतःहून जातो असं त्यांना वाटतं. तुमच्या बॅटवरती लागला नाही तर तो जाणार नाही. बघूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक. परंतु हा बॉलच तसा आहे. याला सीमारेषेच्या पलीकडेच जायचंय. 6 धाव्यांसाठी. सिक्सर. मैं बोला था ये जाएगा. आना आला बॉल. अरे बापरे. बॉलिंग टीम म्हणत असेल तो तिकडच कुठेतरी गेला ना तरी चालेल, त्याला परत आणू नका. कारण 2 षटकार आले त्या बॉलमुळे. धावसंख्या 59. 59 धावा झाल्यात. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पळापळ सुरू आहे. झेल होईल का. अरे वा. इथे दोघांनी मिळून तो झेल टिपला. दोघात मिळून तो झेल एकदाचा टिपला आणि विकेटचं पतन. साठ धावा जिंकायला आहेत. 60 धावा जिंकण्यासाठी. चला पाटील साहेब आपली फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. वेळ लावू नका. आणि पुढील मॅचचा टॉस उद्या सकाळी होईल. आज नाही. आज शेवटची मॅच आहे. कॅमेरामन आमचे चंद्राकडे तुम्हाला घेऊन जात आहेत. जो जेवढा लांब दिसतोय ना तो एवढाच जवळ आणण्याचं काम आमचे कॅमेरामन करतायत.
दुसरा डबल इथे सुरुवात होते. पहिल्याच बॉलवरती आलेली सिंगल. 60 धावेच्या पाठलागाला इथे सुरुवात होतीये. सिंगलने अकाउंट ओपन केलं. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. स्ट्राईक वरती आपण पाहतोय जय. नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. प्रसाद आता स्ट्राईक वरती आहे. सर्वात महत्वाचा बॅटर होता जे एका चुकीमुळे तो बाहेर गेला असता, परंतु देवाच्या कृपेने आलाय आत. आता नाही करणार चूक ते. इथे देखील हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. ओ इथे हातात आलेला चेंडू निसटला, अन्यथा धोका जय यांना झाला असता. एक धाव झाली आहे. 2 चेंडू मध्ये 1 धाव. थोडस क्षेत्ररक्षण खराबच झालं, पण संधी होती. पुन्हा एकदा दोन्ही बॅटर मध्ये चर्चा झाली आहे की चुकीचा कॉल आणि चुकीची धाव घेण्याचा प्रयत्न करून इथे धोका पत्करून चालणार नाही. दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहेत, तुल्यबळ आहेत. 60 धावा चांगला स्कोर इथे उभा झालाय. इथे देखील बॅकफुटला साथ. इथे चॉप करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, ते अडवतील, फेकतील. तदरम्यान सिंगल इथे प्राप्त होते. दोन्ही बॅटरने इथे एकेका धावेने धावसंख्येमध्ये वाढ केली आहे. जय आणि प्रसाद. जेपी जसा पॅनल आहे पंचांचा जेपी पॅनल, त्याचप्रमाणे जेपी जयेश आणि जय आणि त्याचबरोबरीने प्रसाद ही जोडी मैदानामध्ये. इथे पदलालित्य एक्स्ट्रा कव्हर आणि बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. क्या बात है. जय यांच्या बॅट मधून हा येतोय चौकार. 4 धावा. धावसंख्या होते ती 6. पुढचा बॉल. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही. सिंगल मिळेल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 7. 7 धावा झाल्यात. 60 धावेंचा पाठलाग आहे. 10ची सरासरी प्रत्येक षटकामागे गरजेची आहे. आतापर्यंत 5 मध्ये 7 आल्यात. पुढचा बॉल प्रसाद यांच्यासाठी. इथे देखील सरळ बॅटने प्रसाद यांनी उत्तर दिलाय. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. 8 झाल्यात. शेवटच्या 30 चेंडूंमध्ये 52 धावा. 30 बॉल 52. दोन्ही संघांकडे अजूनही मॅच आहे. असं म्हणता येणार नाही की एका बाजूच्या संघाकडे ही मॅच झुकलेली आहे. चला थोड्याशा हालचाली फक्त पटपट करा. तुमची मॅच पाहायची म्हणून प्रेक्षक वेळेत वेळ काढून इथे बसलेला आहे. बाकी त्यांचं काही घेणं देणं नाही. तुमची मॅच चांगली म्हणून ते बसलेत. बरोबर आहे का नाही. आणि उद्या सॅटरडे नाईट आहे आपलं. उद्या सॅटरडे नाईट नंतर. पहिल्या षटकामध्ये 8 तर झाल्यात. अजूनही 30 मध्ये 52 करायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज स्नेहदीप. स्ट्राईकला प्रसाद. पहिलाच बॉल पुल केलाय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल केलाय प्रसाद यांच्या बॅट मधून. चौकार. 4 धावा. क्या बात है. इतक्या वेगात त्यांनी आपला स्टान्स बदलला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही बघितलं असेल. क्विक रिॲक्शन. जितक्या वेगात आला ना तितक्याच वेगामध्ये बॉलला खेळून काढलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या होते ती 12. या षटकाची सुरुवात चौकाराने केली जाते. 10ची सरासरी गरजेची आहे. पुन्हा एकदा इथे बिगिट. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकले नाहीत. 2 धावा नक्कीच इथे प्राप्त होतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 14.
14 धावा आतापर्यंत झाल्यात. चौदा धावा. दुसरं षटक सुरू आहे. 60 धावांचा पाठलाग आहे. पुन्हा एकदा फुलटॉस खेचून मारलाय आणि बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या जवळपास. इथे मिळतोय पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. फुलटॉस बॉल वरती इथे तो प्रहार करण्यात आला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. इथे फुलटॉस आहे. लोअर फुलटॉस म्हणता येईल कारण थोडस वरती असता तर बिमार झाला असता. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 18. काही गिअर इथे शिफ्ट केलाय प्रसाद यांनी. मॅच बॉल आलाय तो दिला जातोय. 18 धावा झाल्यात. पुढचा बॉल. पुन्हा एकदा फुलटॉस. इथे मात्र टिपिकल पॉवर प्ले. डीप बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. प्रसाद आता मात्र ठरवतायत इथे थांबायचं नाही. आता फक्त प्रत्येक बॉल वरती ठोकायचं. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या 22. धावा झाल्यात. इकडून तिकडे क्षेत्ररक्षकांची अदलाबदली केली जाते. पहिल्या षटकामध्ये 8च होत्या. या षटकामध्ये जवळपास 14 आल्यात. पुन्हा एकदा इथे मात्र षटकार. 6 धावा. तू डाल डाल मे मार मार. काय बॅट स्विंग आहे. फार वेगात बॅट फिरवली जाते. टायमिंग प्रॉपर आहे. नशीब प्रसादला बॅन नाही केलं. नाहीतर मला वाटत नाही ती एवढा आरडाओरडा झाला असता. प्रसादला 2 ओव्हरचा प्रसाद मिळाला तेव्हापासून ते सुधारले. धावसंख्या 28. पुढचा बॉल. पुन्हा एकदा षटकार. मैदानाच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. काय षटक इथे हाताळलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये 8 होत्या. 26 धाव्यांचं भलं मोठं पॅकेज दिलंय. 2 षटकानंतर 34. लगेच पाणी मैदानामध्ये आलं. मगाशी प्रसाद पाण्यामुळेच भडकला होता. आता भडकू नकोस. पहिलं पाणी पी. आणि कॅप्टन गेलेत का पाणी घेऊन. पहिल्यांदा असं झालंय की कॅप्टन पाणी घेऊन गेलेत. कॅप्टन कधीच पाणी घेऊन जात नाही. कॅप्टनला पाणी द्यावं लागतं. परिस्थिती बदलली. कॅप्टनचं कोणच ऐकत नाही. हे चालत नाही. अतिरिक्त खेळाडू पाणी घेऊन जातो. कॅप्टन कधी मैदानात जात नाही. कारण तो कॅप्टन त्या लेवलचा असतो. राजा कधी जातो का. प्रजा राजेकडे जाते. दर्जा स्टेटस. धोनी गेला होता परंतु धोनी जाण्यामागचं कारण वेगळं होतं. आता इथं कारण काय. तू जास्त मारतोय आरामात खेळ हे सांगायला जाणं हे कारण नाही होत. चला मॅच कडे वळतोय. काय एवढ्या संध्याकाळी तुम्ही बोर व्हायला नको म्हणून आपण थोडीशी चर्चा करतोय. बाकी काही नाही. चला मॅच कडे आपण वळतोय. गोलंदाजी मार्क वरती नितीन पाटील. इथे मिस टाइम परंतु क्षेत्ररक्षकच नाहीये. नो मॅन्स लँड. नाही तो एकदम आरामात. जयने ठरवलं मी आरामात एकच करणार कारण प्रसाद मारतोय. मी मजा घेतो नॉन स्ट्राईकला उभा राहून. तू मार मी आहे. 35. विजयासाठी अजूनही 25 धावेंची गरज आहे. 23 बॉल 25. एका षटकामुळे मॅच कुठल्या कुठे आली. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पुन्हा एकदा करण्यात येतोय. 26 धावेंचं जे भले मोठं पॅकेज दिलं ना त्यामुळे सर्व गडबड झाली. समीकरण 23 बॉल 25. परत एकदा त्या जागेचा जवळपास 7-12 आता प्रसाद यांच्या नावावरती करावं लागेल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. तोच अँगल आहे. इकडे तिकडे मारायचंच नाही. जिथे स्ट्रॉंग झोन आहे ना तिथेच बॉल पाठवून द्यायचा. काय बॅटिंग केली आहे प्रसादने. वाह. त्यामुळे तो म्हणत होता गलती हो गई माफ करो मैं खेलूंगा 2 ओव्हर ठीक आहे.
39. पुढचा बॉल. इथे देखील फार वेगात बॅट स्विंग आहे. म्हणजे या बॅटरला तुम्हाला जर रोखायचं आहे तर याची बॅट स्विंग इतकी आहे ना, हा मिस टाइमला पण षटकार मारू शकतो. बॅट स्विंग, बॅट फिरवण्याची ताकद. तुमच्याकडे टायमिंग, काही काही बॅटर त्यासाठी ओळखले जातात. काहींकडे टायमिंग प्रॉपर असतात, ते चांगला पंच करतात, ड्राईव्ह चांगले करतात. याच्याकडे स्विंग चांगला आहे. ये खींच के मारता है और बहुत लंबा तगड़ा मारता है. 39. इथे मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक फार सावकाश, समोर एकमेकांकडे बघा. नाही नाही, तुम्ही आहे ना अशा वेळेस पळत असताना एकमेकांकडे बघा बरं का. काय धडक झाली तर पळापळ इथे आयोजकांची होईल. आणि इथे पळतील असे आयोजक इथे शिल्लक राहिलेले नाहीयेत, सगळेच गारटलेत. हात पण बाहेर निघत नाहीत खिशातून, ते पळणार काय. धावसंख्या होते ती 41. पुढचा बॉल. मोहित दादाच पळू शकतो. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 42. विजयाचं समीकरण 19 बॉल मध्ये 18 धावींची गरज. 19 बॉल 18. पुन्हा एकदा जय. या 42 मधल्या आहेत ना, 35 धावा एकट्या प्रसादच्या बॅट मधून आल्यात आणि त्या 7 धावा आहेत त्या जयच्या. म्हणजे एकही अवांतर धाव नाही आलेली, हे महत्वाचं आहे. एकही एक्स्ट्राच नाहीये. पुढचा बॉल. जय यांचा रोल मला आवडला. सिंगल काढायची, प्रसादला बॅटिंग करायची. षटकाची समाप्ती. परंतु आता कुठेतरी वाटतं की मला स्ट्राईक घ्यायचे म्हणून 1 रन्स काढलाय. धावसंख्या होते ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा, 18 चेंडू आणि 17 धावींची गरज. 18 बॉल 17. त्रेचाळीस धावा झाल्यात. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. वाह, जयने देखील दाखवून दिलंय की माझ्याकडे देखील ताकद आहे, मी देखील लांब मारू शकतो. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 49 धावा झाल्यात. सतरा चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 11 धावींची गरज. 17 बॉल 11. पुन्हा एकदा 16 चेंडूंमध्ये फक्त 5 धाव्यांची गरज. सगळ्यांना लवकर घरी जाण्याची घाई आहे, ते जयने ओळखलं. प्रेक्षकांना जास्त वेळ थांबून गरज नाही. शनिवार आहे, थोडा आराम करतील लोक. उद्या परत फ्रेश होऊन फ्रेश मूड मध्ये येतील. त्यामुळे आता लवकर घरी धाडायचं. इथे मात्र उसळी, बाउन्सर, फाईट बॉल आणि त्यामध्ये इथे फर्स्ट बाउन्सचा इशारा देखील देण्यात येतोय. 56 धावा झाल्यात. विजयासाठी 4 धावेंची गरज. आणि तिसरा मारलाय लागोपाठचा. मॅच फिनिश. काय स्टायलिश तिथे मॅच संपून टाकले. मॅन ऑफ द मॅच. लागोपाठ 3 षटकार. प्राइज नाहीये त्याला, पण मारलेत त्यांनी. प्रसाद ठरतात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. आणि फायटर ऑफ द मॅच शुभम. चला, शेवटचं प्रेझेंटेशन इथे दिलं जाईल. प्रसाद